जय शिवराय मित्रांनो, पुण्यातील घराचे स्वप्न पाहणाऱ्या आणि म्हाडाच्या निकालाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या हजारो अर्जदारांसाठी महत्वाची बातमी. निकालाच्या तारखांमधील सततच्या बदलांमुळे वाढलेली धाकधूक आता संपणार का? म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली असून आता निकालाचा चेंडू आयोगाच्या कोर्टात आहे. नक्की काय घडते आणि कधी लागणारा निकाल बघूया आजच्या व्हिडिओमध्ये. पुणे आणि परिसरातील स्वतःच्या हक्काचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही म्हाडाच्या लॉटरीचा अर्ज भरला आहे का? आणि तारीख पे तारीख या चक्रात अडकून निकालाची वाट पाहत आहात का? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. म्हाडा पुणे बोर्ड लॉटरी निकालाबाबत एक मोठी आणि महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. यामुळे निकालाची प्रक्रिया आता वेग घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नेमकं काय घडलंय? तर निवडणूक आचारसंहितेमुळे कोड ऑफ कंडक्ट म्हाडाच्या लॉटरीची सोडत लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता स्वतः पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. त्यांनी थेट राज्य निवडणूक आयोगाला म्हणजेच स्टेट इलेक्शन कमिशनला पत्र लिहून लॉटरीचा निकाल जाहीर करण्यासाठी विशेष परवानगी देण्याची मागणी केली आहे. आठवड्याभरात सोडत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे आचारसंहितेचे नियम लागू होतात, ज्याचा परिणाम म्हाडाच्या सोडतीवर होऊ शकतो. हे टाळण्यासाठी आणि हजारो सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न लटकू नये म्हणून म्हाडाच्या प्रशासनाने आयोगाकडे विनंती केली आहे की ही प्रक्रिया सुरू ठेवण्यास मुभा मिळावी. आता यावर निवडणूक आयोग काय भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आयोगाने हिरवा कंदील दाखवला तर आठवडाभरात सोडत काढली जाण्याची शक्यता आहे. 2 लाखांहून अधिक अर्जदारांची धाकधूक. यंदाच्या लॉटरीला पुणेकरांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. उपलब्ध घरांच्या तुलनेत तब्बल 2,15,000हून अधिक अर्ज आले आहेत. अर्जाची छाननी प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून आता फक्त अधिकृत तारीख जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. सुरुवातीला हा निकाल 16 किंवा 17 डिसेंबरला अपेक्षित होता, पण तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे तो पुढे गेला. पुढील दिशा काय? आता सर्वांच्या नजरा निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आहेत. जर आयोगाने परवानगी दिली तर म्हाडाकडून त्वरित सोडतीची तारीख जाहीर केली जाईल. त्यामुळे अर्जदारांनी आपले कागदपत्र तयार ठेवावेत आणि म्हाडाच्या अधिकृत घोषणांकडे लक्ष ठेवावे.